नमस्कार. स्मृतिगंधाच्या सर्व रसिक श्रोत्यांना मी केतकी चैतन्य, मी नचिकेत लिहिले, मी शमिका भिडे आणि आमच्या ची चौका रंगभूमी या नाटकातील सर्व कलाकारांकडून आपणा सर्वांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. सप्तसूर झंकारित बोले, सप्तसूर झंकारित बोले, गिरिजेची वीणा, गिरिजेची वीणा. जय परमेश्वर गौरी शंकर, जय परमेश्वर गौरी शंकर, जय गौरी रमणा. सप्तसूर झंकारित बोले, सप्तसूर झंकारित बोले, गिरिजेची वीणा. भक्तिरसाची निर्मळ गंगा, भक्तिरसाची निर्मळ गंगा, वदे खळखळा धवल तरंगा, वदे खळखळा धवल तरंगा. जय गंगाधर गिरिजारंगा, जय गंगाधर गिरिजारंगा. जय मंगल सदना, जय मंगल सदना. जय परमेश्वर गौरी शंकर, जय गौरी रमणा. सप्तसूर झंकारित बोले, सप्तसूर झंकारित बोले, गिरिजेची वीणा, गिरिजेची वीणा, गिरिजेची वीणा. ची चौका रंगभूमी या नाटकामध्ये आपण ही नांदी सादर करतोच, पण नचिकेत, केतकी, तुम्ही दोघंही मला सांगा की तुमची सुरुवात कशी झाली? डिजिटल मीडियानेच झाली का? अर्थात मला असं वाटतं कारण संगीत मत्स्यगंधा याच्या ऑडिशन्स घेतल्या गेल्या होत्या. नाट्यसंपदा कलामंच आणि गोवा हिंदू असोसिएशननी एकत्र येऊन हा उपक्रम परत पुन्हा सुरू केलेला खूप वर्षांनंतर. त्यामुळे त्यांनी असं ठरवलेलं की यंग लोकांना घेऊनच करायचं. तर त्यांनी सोशल मीडियाचा वापर केला होता, म्हणजे इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि फेसबुक. आणि मला इथे सांगायला आवडेल की नाट्यसंपदा कलामंचानी स्मृतिगंधाची जी टीम आहे त्याची मदत घेतली होती आणि त्यांच्या मदतीने ही प्रोसेस सुरू झाली होती. आणि मला अमित टिल्लूने जस्ट सांगितलं की या प्रोसेसनंतरच स्मृतिगंध इन्व्हेंट झालं, किंवा त्यामुळे दिस इज द मेन पॉईंट मला असं वाटतं. कारण तिकडे ती टीम एकत्र आली आणि त्यांनी ठरवलं की असं काहीतरी होऊ शकतं. आणि आज स्मृतिगंधाला इतका छान रिस्पॉन्स आहे, इतकं छान लोक प्रेम करतात. तर अशी आमची ऑडिशन, आम्हाला नाटकाचं नाव काहीच सांगितलं नव्हतं, फक्त काही गाण्यांची लिस्ट दिली होती हो ना कितकी, आणि आम्ही ती लाईव्ह व्हिडिओ काढून त्यांनी आम्हाला पाठवा असं सांगितलं होतं. तर आम्ही तो व्हिडिओ पाठवला, त्यातनं बरेचसे निवडले गेले. मग त्यातनं फिजिकल ऑडिशन झाल्या, त्यातनं स्वतः रामदास कामत, वर्षा भावे, संपदा जोगळेकर कुलकर्णी, आमच्या दिग्दर्शिका आणि अनंत वसंत पणशीकर, हे सगळे त्यांनी आमच्या ऑडिशन्स घेतल्या. आणि त्यातनं मग मी आणि केतकी आम्ही सिलेक्ट झालो. आणि असं आमचं दोघांचंही पहिलं पदार्पण संगीत मत्स्यगंधा या नाटकासाठी होतं. मस्त. देवाघरचे ज्ञात कुणाला, 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 देवाघरचे ज्ञात कुणाला. विचित्र नेमानेम, विचित्र नेमानेम, कुणी रखडती धुळीताणिक, कुणी रखडती, कुणी रखडती धुळीताणिक, कुणासला भेम, कुणासला भेम.
देवा घरचे ज्ञात कुणाला 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 मी निष्कांचन निर्धन साधक मी निष्कांचन निर्धन साधक मी निष्कांचन निर्धन साधक मी निष्कांचन मी निष्कांचन निर्धन साधक मी निष्कांचन निर्धन साधक मी निष्कांचन निर्धन साधक मी निष्कांचन निष्कांचन निर्धन साधक मी निष्कांचन निर्धन साधक मी निष्कांचन वैराग्याचा एक उपासक वैराग्याचा एक उपासक वैराग्याचा वैराग्याचा एक उपासक वैराग्याचा एक उपासक वैराग्याचा वैराग्याचा एक उपासक हिमालयाचा मी तो यात्रिक हिमालयाचा मी तो यात्रिक हिमालयाचा मी तो यात्रिक मनात माझ्या का उपजावे मनात माझ्या मनात माझ्या मनात माझ्या मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम संसाराचे प्रेम देवा घरचे ज्ञात कुणाला देवा घरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमाने देवा घरचे ज्ञात कुणाला देवा घरचे देवा घरचे देवा घरचे ज्ञात कुणाला. वा नचिकेत, नेहमीप्रमाणेच अप्रतिम गायलास आणि पुन्हा एकदा मत्स्यगंधा नाटकाची खूप आठवण आली. शमिका, आमचं दोघांचंही सिलेक्शन डिजिटल माध्यमातून झालं, तुला माहितीच आहे.
आमच्या सगळ्यांचे व्हिडिओज मागवून घेतले होते. बरं, आधी यांनी कुठलं नाटक करणार आहोत हे सांगितलं नव्हतं, त्यामुळे हळूहळू संस्थांची नावं कळली होती की नाट्यसंपदा कलामंच आणि दी गोवा हिंदू असोसिएशन मिळून हे नाटक करतायत. तर एकदा असं झालं की आमचा असा ग्रुप तयार झाला व्हॉट्सॲपवर, आणि तेव्हा कळलं की काही जणांना भेटायला बोलवलं आहे. तर मग आम्ही गेलो होतो, मग गाणी झाली. खूप दडपण होतं कारण समोर रामदास कामत सर होते, अशोक पत्की काका, नाटकाचे निर्माते आनंद पणशीकर काका आणि संपदा जोगळेकर कुलकर्णी या नाटकाच्या दिग्दर्शिका. तर या सगळ्यांसमोर आमची ऑडिशन झाली आणि त्यानंतर नाटक कुठलं आहे हे फायनली आम्हाला कळलं. आणि महत्त्वाचं म्हणजे या नाटकातील प्रमुख भूमिका सत्यवती म्हणजेच मत्स्यगंधेची भूमिका करायला मला मिळाली. आणि संपदा जोगळेकर कुलकर्णी ही मुळात लेखिका, उत्तम दिग्दर्शिका आणि नृत्यांगना असल्यामुळे सत्यवतीचे सगळे भाव आणि त्या भावछटा माझ्याकडून तिने काढून घेतल्या. कारण मत्स्यगंधा नाटकात पूर्ण अगदी अल्लड मुलीपासून ते अगदी तिचा नवरा गेला आहे, मुलं गेले आहेत, अशी एकदम अवस्था तिची झाली होती. इथपर्यंत सगळ्या भावछटा राजमातापर्यंत. तर हा प्रवास तिने माझ्याकडून काढून घेतला. आणि महत्त्वाचं म्हणजे या नाटकात सत्यवतीची ही भावप्रधान गाणी आहेत. तर म्हणजे अर्थशून्य भासे मझा किंवा गर्द सभोवती रान साजणी. तर हे भाव अतिशय उत्कटतेने रसिकांपर्यंत पोचण्यासाठी संपदाताईने मला खरंच अगदी आई शिकवली असं म्हटलंच तरी चालेल. तर हो, अर्थात कारण आमचं दोघांचंही रंगभूमीवर हे पहिलंच पाऊल होतं. तर त्यामुळे गाणं नुसतं एरवी आपण गातो मैफिलींमध्ये, पण नाटकातून ते गाणं रसिकांच्या हृदयापर्यंत पोचवणं, ते भाव पोचवणं, यासाठी ताईने आमच्याकडून ती गाणी कोरिओग्राफ करून घेतली. एरवी ती गाणी आपण गातोच, पण त्या गाण्यातील शब्दांप्रमाणे ते भाव पोचवणं यासाठी तिने गर्दसभोवतीमध्ये थोड्याशा नृत्याच्या काही पोजेस किंवा थोडासा एक त्याला खेळकर जो भाव आहे त्या गाण्याचा तो तिने माझ्याकडून छान पद्धतीने काढून घेतला. तर नक्कीच हे गाणं मी सादर करते. गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफे कणी, तू तर चाफे कणी, काय हरवले सांग शोधिसी, काय हरवले सांग शोधिसी, या यमुनेच्या जणी गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफे कणी, तू तर चाफे कणी. ही वनमाला म्हणे नृपाळा हे तर माझे घर, ही वनमाला म्हणे नृपाळा हे तर माझे घर, पाहत बसते मी तर येथे, पाहत बसते मी तर येथे, जललहरी सुंदर गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफे कणी, तू तर चाफे कणी. रात्रीचे वनदेव पाहुनी, रात्रीचे वनदेव पाहुनी, भुलतील रमणी तुला, भुलतील रमणी तुला, भुलतील रमणी तुला, तू वनराणी दिसे
चल माझ्या घरी ग, ये चल माझ्या घरी ग, काय हरवले सांग शोधिसी, काय हरवले सांग शोधिसी, या यमुनेच्या जणी ग, करतस भोवती रान साजणी, तू तर चाफे कणी, तू तर चाफे कणी, तू तर चाफे कणी. संगीत मत्स्यगंधानंतर याच आमच्या लाडक्या टीमसोबत चिसौका रंगभूमी हे नवीन नाटक करायला मिळालं आणि या नाटकामध्ये 2 नवीन गायक नट या टीममध्ये ॲड झाले. एक म्हणजे अवधूत गांधी आणि आपल्या सगळ्यांची लाडकी शमिका भिडे. तर शमिका, मी तुला नक्की विचारायला मला आवडेल की रंगभूमीबद्दलचे तुझे काय छान अनुभव आहेत. नक्कीच. मला जेव्हा पहिल्यांदा पणशीकर काकांचा फोन आला तेव्हा मला खूप छान वाटलं की एक सुंदर कलाकृतीचा आपण एक भाग होणार आहोत. आणि संगीत रंगभूमीचा जो इतिहास आहे 175 वर्षांचा, त्यापैकी पहिली 100 ते 125 वर्षांचा इतिहास आपण या नाटकात दाखवला आहे. अतिशय वेगळ्या प्रकारे हे संपदाताईने लिहिलं आहे, दिग्दर्शन त्याचं वेगळ्या प्रकारे केलं आहे. आणि मला असं वाटतं की हे टिपिकल नाटक फॉर्मॅट नसून एक म्हणूया की विवाह सोहळा आपण तिथे अनुभवतो. त्यामुळे खूप मजा आहे नाटकामध्ये की प्रेक्षकांना पण त्यांच्या लग्नाचा सोहळा आठवेल किंवा संसारात घडलेल्या प्रसंगांचा त्यांना परत रिव्हिजन होईल, आठवण होईल, नॉस्टॅल्जिक जसं आपण म्हणतो तसं होईल. तर अतिशय सुंदर असं हे नाटक आहे चिसौका रंगभूमी आणि त्याच्यात मला काम करायला मिळतं आहे, याचा मला खूप आनंद होतो आहे. त्यासाठी मी खरंच पणशीकर काका, संपदाताई सगळ्यांचे आभार मानते. आणि तुम्हाला तर मी ओळखतच होते, पण नव्याने तुमच्यासोबत मला काम करायला मिळालं त्याचाही आनंद आहे. त्याच नाटकातलं एक सुंदर पद आहे संगीत बावनखणी या नाटकातलं. आणि नुकतेच आपल्यामधनं गेलेत देव काका, म्हणजेच यशवंत देव यांनी त्याला संगीत दिलं आहे. तर मला वाटतं की त्यांच्या स्मृतीला वंदन करून मी हे आपल्या प्रेक्षकांसाठी ते सादर करते. प्रीतीचा कल्पतरू जो मला लाभला, 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 प्रीतीचा कल्पतरू जो मला लाभला. जीवना दिव्यतम गंध त्याने दिला, जीवना दिव्यतम गंध त्याने दिला, प्रीतीचा कल्पतरू जो मला लाभला, प्रीतीचा कल्पतरू जो मला लाभला. नच सुके 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 जो परी ग्रीष्म दावानली, नच सुके जो परी ग्रीष्म दावानली, नच सुके जो परी ग्रीष्म दावानली, नच झडे जो कधी शिशिर हिम वादळी, नच झडे जो कधी शिशिर
हिम वादळी नच झडे जो कधी शिशिर हिम वादळी या मनोभूमीवरी सहज जो बहरला या मनोभूमीवरी सहज जो बहरला या मनोभूमीवरी सहज जो बहरला जीवना दिव्यतम गंध त्याने दिला जीवना दिव्यतम गंध त्याने दिला प्रीतीचा कल्पतरू जो मला लाभला प्रीतीचा कल्पतरू जो मला लाभला प्रीतीचा 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 कल्पतरू जो मला लाभला मला लाभला मला लाभला मला लाभला मला लाभला प्रीतीचा कल्पतरू जो मला लाभला प्रीतीचा कल्पतरू जो मला लाभला मला लाभला मला लाभला. वा वा क्या बात आहे शमिका, कमाल झालं खूप गाणं. पण मला काय वाटतं की आज आपण इतके पहाटे सगळे तयार होऊन आलो आहोत आणि अभ्यंग स्नान करून आलो आहोत आणि डिजिटली आपण आज लोकांपुढे जातो आहे. तर डिजिटल दिवाळी पहाट ही जी कन्सेप्ट आहे ही किती वेगळी आणि नवीन कन्सेप्ट आहे. तर मला असं वाटतं की यासाठी स्मृतिगंधचं मी विशेष कौतुक करतो आणि त्यांच्या टीमचं विशेष कौतुक करतो की तुम्हाला स्मृतिगंधचे इतके रसिक, इतके असंख्य रसिक, 2 लाखांहून जास्त रसिक आहेत. त्या रसिकांना घर बसल्या दिवाळी पहाट चा अनुभव डिजिटली बघता येतो आहे. ही खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे आणि म्हणजे प्रगती टाईप डिजिटल प्रगती म्हणतो आपण तसा प्रकार झाला हा. आणि मला असं वाटतं की आपण खूप लकी आहोत की वी आर द फर्स्ट वन की आपण या टीम स्मृतिगंधच्या इतक्या कमाल टीमबरोबर आपण स्मृतिगंधच्या पेजवरनं सगळ्यांसमोर पहाट म्हणून एक डिजिटली लाईव्ह जातो आहे. सो स्मृतिगंधचे खूप खूप आभार. तर मला असं वाटतं की आता आपण पुढच्या गाण्याकडे वळूयात. तर ची चौका रंगभूमीमध्ये संगीत सीता स्वयंवरपासूनचा जो आपला प्रवास आहे तो प्रवास आणि त्याच्यामध्ये असलेलं शारदेतलं एक पद, गमतीशीर पद जे प्रेक्षकांना खूप आवडतं, तर ते तुम्ही स्मृतिगंधेच्या प्रेक्षकांना ऐकवावं असं मला वाटतं. वल्लरी वल्लरी, हां अगं शारदेचं लग्न ठरलं. अगं हो, अगं पण यजमानांचं वय म्हणे अवघे वयोमान म्हातारा इतुकान अवघे पाऊणशे वयोमान अवघे पाऊणशे वयोमान लग्ना अजून लहान लग्ना अजून लहान अवघे पाऊणशे वयोमान अवघे पाऊणशे वयोमान. बोलता येत नाही, बळक झाले बळक. दंताजीचे ठाणे उठले फुटले दोन्ही कान. ऐकू सुद्धा येत नाही. अगं ऐकू येत नाही का? अगं ऐकू येत नाही का? फुटले दोन्ही कान फुटले दोन्ही कान. डोळे रुसले काही न बघती डोळे रुसले काही न बघती नन्ना म्हणते मान ग बाई बाई नन्ना म्हणते मान अवघे पाऊणशे वयोमान अवघे पाऊणशे वयोमान.
माहितीये काय म्हणजे? तुरळक कोठे केसर पेरी. बघू बघू. बघ की. अगं तुरळक कोठे केसर पेरी. डोईस टक्कल छान. डोईस टक्कल छान. डोईस टक्कल छान. टक्कल छान. टक्कल छान. भार बयाचा वाहुनी वाहुनी. भार बयाचा वाहुनी वाहुन. कुंभर होय कमान. आहाहाहा. कुंभर होय कमान. अवघे पाऊणशे वयोमान. अवघे पाऊणशे वयोमान. माता राई तुकान. अवघे पाऊणशे वयोमान. अवघे पाऊणशे वयोमान. अवघे पाऊणशे वयोमान. क्या बात आहे केतकी आणि शमिका. हक्काचं वन्समोरचं गाणं असतं हे नाटकात. तुम्हाला एव्हरी टाईम मला वन्समोर मिळतो आणि ते आजही तितकंच कडक झालं. आणि अभिनय तुम्हाला आज कळलं असेल की काय प्रकारचं असतं सगळं, स्टेजवर काय घडतं. तर आपण या नाटकाची चौका रंगभूमीमध्ये अनेक नाटकांचा उल्लेख केला आहे आणि त्याची पदं आपण सादर करतो. तर त्याच्यातलंच एक संगीत कुलवधू यातलं आपलं एक जे डुएट आहे ते आपण सादर करूया. नक्कीच नक्कीच. भाग्यवती मी त्रिभुवनी झाले. भाग्यवती मी त्रिभुवनी झाले. कुबेर माझा धनी. काय कुबेर? हो हो कुबेर माझा धनी. तुझेच सारे वैभव येथे. तुझेच सारे वैभव येथे. मी नावाचा धनी. हो का? कुणाला खरंच वाटेल. मी नावाचा धनी. दो दिवसांचे वैभव खोटे. दो दिवसांचे. दो दिवसांचे वैभव खोटे. मूलतयाचे जगास वाटे. मूलतयाचे जगास वाटे. तुम्हा वाचुनी माती मोल हे. तुम्हा वाचुनी माती मोल हे. नकोच असले जिणे. नकोच असले जिणे. करतील हेवा सारे नवरे. करतील हेवा सारे नवरे. पाहुनी माझे जिणे. पाहुनी माझे जिणे. भाग्यवती मी तुमची राणी. भाग्यवती मी तुमची राणी. भाग्यवान मी नवरा म्हणुनी. भाग्यवान मी नवरा म्हणुनी. जोवरी लाभे प्रेमाचे धन. जोवरी लाभे प्रेमाचे धन. पर्णकुटी ही बरी. पर्णकुटी ही बरी. मानिसी ऐसी वाटे होईल. तुझा कुबेर भिकारी. चिसौका रंगभूमी या नाटकामुळे अनेक संगीत नाटकं जी आहेत, संगीत कुलवधू, संगीत संशय कल्लोळ, संगीत बावनखणी, संगीत विद्याहरण, ही जी सगळी नाटकं आहेत ही आम्हाला जवळून त्याचा अभ्यास करता आला. आणि मुख्य म्हणजे की नाट्यपदं आपण ऐकत आलोच आहोत, त्याचा नव्याने अभ्यास आम्ही या नाटकासाठी केला आणि खूप मेहनत करून घेतली. वर्षा मावशीने, आमच्या सगळ्यांची लाडकी वर्षा मावशी म्हणजेच वर्षा भावे, यांनी खूप मेहनत करून घेतली की नुसतंच गायचं नाही तर सादर कसं करायचं नाट्यपद हे तिने आम्हाला प्रकर्षाने शिकवलं की लोकांपर्यंत ते कसं पोहोचलं पाहिजे. आणि तिने माझ्या मते 2 नवीन नाट्यपदं या नाटकासाठी संगीतबद्ध केली आहेत, ती तुम्हाला ऐकायला मिळतीलच. पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आम्हाला जवळून त्याचा अभ्यास करता आला की संगीत रंगभूमी म्हणजे नक्की काय.
नक्कीच. आणि आम्ही गायक आहोत, गातो आहे, पण याचबरोबर संगीत रंगभूमीबरोबरच गद्य रंगभूमीशी सुद्धा आमची या निमित्तानं ओळख झाली. आमच्या पिढीने गद्य रंगभूमीचा जो सुवर्ण काळ होता, जो आम्ही मिस केला सगळ्यांनी, तेव्हाची नाटकं, त्या नाटकांमधले प्रवेश आम्हाला आता या नाटकाच्या निमित्ताने अनुभवायला मिळालेत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर नटसम्राट, तो मी नव्हेच, विच्छा माझी पुरी करा, हमीदाबाईची कोठी, ती फुलराणी, असे हो. तर सारखी जी नाटकं आहेत, ज्यांनी एकेकाळी अतिशय रंगभूमी गाजवलेली होती, तर याची झलक आम्हाला चिसौका रंगभूमीच्या निमित्तानं अनुभवायला आणि रसिकांनाही काही पेश करायला आम्हाला नक्कीच ही संधी मिळाली आहे. आणि या निमित्तानं गाण्याबरोबरच ह्या ज्या भावछटा आहेत ह्या नाटकांमधल्या, त्याही सादर करायला मिळाल्या आहेत. पिया कर धर देखो धड़कत है मोरी छतिया, पिया कर धर देखो धड़कत है मोरी छतिया, पिया कर धर देखो धड़कत है मोरी छतिया, पिया कर धर देखो धड़कत है मोरी छतिया. ऐसो ही रतिया, ऐसो ही रतिया, कारी पीरी अति ही डरावे, अत ही अचानक हाथन में घेर लीनी, पिया कर धर देखो धड़कत है मोरी छतिया. भ्रमर सुरसवनी दिसला, भ्रमर सुरसवनी दिसला, भ्रमर सुरसवनी दिसला, भ्रमर सुरसवनी दिसला, भ्रमर सुरसवनी दिसला. आ आ आ आ भ्रमर सुरसवनी दिसला, भ्रमर सुरसवनी दिसला, कोमला टाकुनी कच अदय भयद झाला, कोमेजले सुमन दल दुखवी मजला, मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला, मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला. पिया कर धर देखो धड़कत है मोरी छतिया, पिया कर धर देखो धड़कत है मोरी छतिया, मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला, गुंजारवाला, गुंजारवाला. क्या बात आहे केतकी आणि शमिका. इतकं सूदिंग आणि कमाल आणि शास्त्रीय संगीताची बंदिश आणि नाट्यपद, ज्याचा म्हणजे दोघांचं एकदम मेल करून तुम्ही इतकं सूदिंग छान ऐकवलं, त्यामुळे खूप मजा आली. तर आता मला असं वाटतं की चिसौका रंगभूमी या नाटकात, जे माझं दुसरं नाटक आहे, तर या नाटकात जसं केतकीने सांगितलं की पद्य आणि गद्य दोघांचं आम्हाला कळलं की काय कसं असतं वगैरे. किंवा जसं माझं आणि केतकीचं पहिलंच नाटक होतं, इवन शमिकाचं पण आता चिसौका रंगभूमी पहिलंच नाटक आहे, तसं आम्हाला हळूहळू कॉन्फिडन्स येत गेला मत्स्यगंधामुळे. आणि आधी सुरुवातीला आमचा कॉन्फिडन्स लो होता, त्यामुळे संपदाताई आमच्यावर खूप विश्वास टाकून आम्हाला सतत पेशंटली सगळं सांगत असायची. आणि या नाटकात आता मत्स्यगंधामध्ये मी पराशर ऋषींची भूमिका करायचो, म्हणजे खूप दाढी आणि केस आणि कमंडलू वगैरे असं छान साधूंचा वेश होता माझा. आणि आता ह्या नाटकात गंमत अशी आहे की मला एक वेगळीच भूमिका करायला मिळते आहे,
ती म्हणजे मी बालगंधर्वांची भूमिका करतो या नाटकात. म्हणजे प्रॉपर नऊवारी साडी नेसून दागिने वीगपासून सगळं. त्यातला गमतीचा भाग असा की माझं पहिलं नाटक मत्स्यगंधा, त्यात मी साधूंची भूमिका करत होतो आणि या नाटकात अगदी एकदम बाईंचा वेश बालगंधर्वांची भूमिका मला करायला मिळते. तर मेन म्हणजे संपदाताईंनी माझ्यावरती विश्वास दाखवला की मी हे करू शकेन आणि त्यातनं मला हे सगळं अनुभवायला मिळतं आहे हे मी खूप लकी समजतो स्वतःला. तर बालगंधर्वांची गाणी आत्ता मला असं वाटतं की थोडा क्लायमॅक्स ठेवूयात, कारण की ती गाणी मी आत्ता मला असं वाटतं ते तुम्ही स्वतः प्रयोगाला आलात आणि ते पाहिलं तर तुम्हाला ते म्हणजे मला जसं मी एन्जॉय करतो ते सगळं विथ द ड्रेपरी, तसं तुम्हाला ते पाहायला आवडेल आणि खूप छान नक्कीच तुम्हाला आवडेल. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज दुपारी 3:30 वाजता शिवाजी मंदिर दादर इथे चीचौका रंगभूमीचा प्रयोग आहे. प्लस उद्या 8:30 वाजता रात्री दीनानाथ मंगेशकर विलेपार्ले आणि 10 नोव्हेंबरला दुपारी 12:30 वाजता पुणेकरांसाठी भरतनाट्य मंदिरला हा प्रयोग असणार आहे. तर तुम्ही जरूर या. तर मी तुमच्यासाठी गुंतदार हृदय सादर करतो. गुंतता हृदय हि गुंतता हृदय हि गुंतता हृदय हि कमलदलाच्या पाशी गुंतता हृदय हि कमलदलाच्या पाशी हा प्रणयगंध परिमळे हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी गुंतता हृदय हि गुंतता 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 हृदय हि कमलदलाच्या पाशी हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी गुंतता या इथे जाहला या इथे जाहला या इथे जाहला संगम दो सरितांचा या इथे जाहला संगम दो सरितांचा प्रार्थनी आपुल्या योग तिथे प्रीतीचा प्रार्थनी आपुल्या योग तिथे प्रीतीचा अद्वैत आपुले घडताया तीर्थाशी अद्वैत आपुले घडताया तीर्थाशी अद्वैत आपुले घडताया तीर्थाशी हा प्रणयगंध परिमळे हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी गुंतता हृदय हि गुंतता दुर्दैवे आपण दुरावलो या देही दुर्दैवे आपण दुरावलो या देही दुर्दैवे आपण
दुर्दैवी आपण दुरावलो या देही दुर्दैवी आपण दुरावलो या देही सहवास संपता डागळले ऋणतेही सहवास संपता डागळले ऋणतेही सहवास संपता सहवास संपता डागळले ऋणतेही सहवास संपता डागळले ऋणतेही स्मरेकच तेव्हा सखये निज हृदयाशी स्मरेकच तेव्हा सखये निज हृदयाशी हा प्रणयगंध परिमळे हा प्रणयगंध परिमळे हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी गुंतता हृदय हे गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी हा प्रणयगंध परिमळे हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी गुंतता हृदय हे गुंतता 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 वा नचिकेत, आम्हा सगळ्यांनाच तू तुझ्या गाण्यात गुंतवून ठेवलंस. संगीत मत्स्यगंधाप्रमाणेच आता ची चौका रंगभूमी या नाटकाबद्दल सांगायचं झालं तर ज्येष्ठ नाटक कलावंतांचा आम्हाला सहवास मिळाला आहे, त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो आहे, त्यांच्याकडून काही शिकायला मिळतं आहे. याचं उदाहरण म्हणजे राहुल मेहेंदळे, अमोल कुलकर्णी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपदा ताई आमच्याबरोबर काम करते, ती रंगभूमी या प्रमुख भूमिकेत आपल्याला या नाटकात दिसणार आहे. तिच्याबरोबर स्टेज शेअर करणं हा एक आमच्यासाठी अप्रतिम अनुभव आहे. जसं आमचं पदार्पण दोघांचं मत्स्यगंधामधून झालं, तसंच आता ची चौका रंगभूमीमध्येही नव्यानं पदार्पण करणारी काही मंडळी आहेत. शर्वरी कुलकर्णी आणि अनिरुद्ध देवधर ही काही नवीन युवा पिढी आपण म्हणतोय, तर ही मंडळी सामील झाले, त्यांचं या नाटकाद्वारे पदार्पण आहे. तर त्या जुन्या सुवर्ण काळातील ज्योत्स्ना भोळे यांना एक मानवंदना म्हणून त्यांचं एक गीत सादर आपल्यासमोर करते.
फारच सुंदर केतकी, माझे या नाटकातलं फेवरेट आहेच. आणि जसं आता ज्योत्स्नाताई भोळेंचा उल्लेख झाला तसंच ज्या कलाकारांमुळे संगीत रंगभूमीची सुरुवात झाली ते मास्टर दीनानाथ म्हणू, बालगंधर्व म्हणू, त्यानंतर पंडित राम मराठे, भालचंद्र पेंढारकर, प्रसाद सावकार, ज्योत्स्नाताई भोळे आहेत किंवा जयमालाबाई शिलेदार आहेत, ते अगदी कीर्तिताईंपर्यंतचा जो सगळा प्रवास आहे या प्रवासाचा एक आभास निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि हा सगळा प्रवास म्हणजेच आमचं नाटक आहे ची सौका रंगभूमी. तर सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही नक्की या प्रयोगांना या आणि भरभरून प्रतिसाद द्या. शमिका, तू जसं आभास म्हणालीस तसं एक ॲक्च्युली आभास हा असा क्रिएट झाला आहे, कारण की डिजिटली आज आपण एक दिवाळी पहाट सादर करतोय आणि गमतीची गोष्ट म्हणजे प्रत्येकजण घर बसल्या बघू शकतंय. तर मला असं वाटतं की याचं पूर्ण श्रेय स्मृतिगंध म्हणजेच अमित टेल्लो आणि रोहित शुक्ला यांना जातं. कारण एकतर स्मृतिगंध इतकं पवित्र, आम्ही आमच्या ग्रुपमध्ये पवित्र पेज म्हणतो त्याला, कारण की इतकं जुनी पुराणी छान गोल्डन ओल्ड इज गोल्ड गाणी असतात आणि ते इतकी छान एंटरटेनिंग असतात. आणि बरीचशी नवीन पिढी पण त्याला अट्रॅक्ट झाली आणि खूप म्हणजे 2-3 लाख प्रेक्षक आहेत त्याचे. आणि खूप म्हणजे कमेंट्स पण मी जेव्हा पण वाचतो तेव्हा त्याच्यावरती खूप छान आणि खूप महत्त्वाचं मला वाटतं की सगळे जे प्रेक्षक आहेत स्मृतिगंधचे खूप रसिक आहेत. त्यांना गाण्याबद्दल खूप प्रेम आहे, त्यांना गाणं कळतं आणि जुन्या गाण्यांपासून ते अगदी नव्या गाण्यांनाही ते खूप भरभरून प्रतिसाद देतात. आणि मला असं वाटतं की आपल्याला पहिली दिवाळी पहाट, डिजिटल दिवाळी पहाट करायला मिळते, त्यामुळे वी आर व्हेरी लकी. संपदा जोगळेकर कुलकर्णी लिखित आणि दिग्दर्शित ची सौका रंगभूमी या नाटकाची निर्मिती केली आहे यशवंत देवस्थळी आणि अनंत वसंत पणशीकर म्हणजेच नाट्यसंपदा कलामंच यांनी. आता मला वाटतं की याच्या पुढे आपण या कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळूयात, कारण खूप छान माहोल असा झाला आहे आणि ची सौका रंगभूमी आणि मत्स्यगंधा नाटकातली आठवणी आणि पदं आपण पुढे नेत गेलो आहे. तर सांगता म्हणून मला असं वाटतं की ची सौका रंगभूमी हे नाटक काय आहे, संगीत नाटक काय आहे, हे तुम्हाला ग्लिम्स आली असेल याची. तर तुम्ही पुढच्या प्रयोगांना नक्की या. मी परत एकदा मेन्शन करतो की आज 3:30 वाजता शिवाजी मंदिर दादर, उद्या संध्याकाळी रात्री 8:30 वाजता दीनानाथ मंगेशकर विलेपार्ले आणि पुणेकरांसाठी 10 नोव्हेंबरला दुपारी 12:30 वाजता भरतनाट्य मंदिरला हे प्रयोग आहेत. तर आपण या मैफिलीची सांगता करूयात. जितेंद्र अभिषेकींचंच खूप उत्तम असं पद आहे, त्यांनी चाल लावली आणि रामदास कामतांनी गायलं आहे ते. या पदाच्या नंतर आम्ही एक तराणा गाणार आहोत. तो तराणा म्हणजे ॲक्च्युली आमच्या नाटकाचा क्लायमॅक्स आहे. तो क्लायमॅक्स कसा सिद्ध करायचा आणि ते म्युझिकली किती चांगलं करता येईल याचं तो तराणा बांधला आहे मूळ वर्षा मावशीने बांधला आहे तो तराणा. त्यामुळे त्याला साजेसा राग भैरवीतलाच तराणा आहे. तर तो आम्ही तमनिशेचा सरला आहे या पदाला जोडून आम्ही तो घेतोय. तर सादर करतो. तमनिशेचा सरला, तमनिशेचा सरला, अरुण कमल प्राचीवर फुलले, अरुण कमल प्राचीवर फुलले, परिमलया गगनी भरला, तमनिशेचा सरला, तमनिशेचा सरला. पावन शिव जग अवघे झाले, पावन शिव जग अवघे झाले, पावन शिव जग, पावन शिव जग, पावन शिव जग, पावन शिव जग, पावन शिव जग अवघे झाले, तमदयेचा दीप रे, तमदयेचा दीप रे,
फुलले अरुण कमल प्राची भर फुलले परिमलया गगनी भरला तमनिशेचा सरला तमनिशेचा सरला तानना 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 तननन दिर्दिर्तो रितनननन तो तानना 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 तननन दिर्दिर्तो रितननननन तो रितननननन तो रितननननन तो ओम तोम तानना 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 तननन दिर्दिर्तो रितनननन तो दीम तननन दीम तननन तननन दिरिदुम दीम तननन दीम तननन तननन दिरिदुम मगरे सा गरे सा नि रे सा नि द प मगरे सा दीम तननन तननन दिरिदुम दीम तननन तननन दिरिदुम मग मगरे सा नि सा गरे गरे सा नि द नि सा नि द प मगरे सा नि तननन तो तानना 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 तननन दिर्दिर्तो रितनननन तो तानना 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 तननन दिर्दिर्तो रितनननन तो रितनननन तो रितनननन तो